तुम्ही पाहिलं असेल की बहुतांश मुलांना सतत शिंका येत राहतात, वारंवार नाक गळतं किंवा वारंवार नाक बंद होते. अशा वेळी आपण याला साधी सर्दी समजून औषध गोळ्या घेतो. या मुलांना तात्पुरता आरामही मिळतो, पण वारंवार त्यांना हा त्रास सुरू राहतो. ही मुलांमध्ये ॲलर्जीची लक्षणे असू शकतात, ज्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस असे म्हणतो. साधारणपणे 30% लोकांमध्ये ही समस्या दिसून येते आणि लहान मुलांमध्ये तर याचे प्रमाण त्यापेक्षाही अधिक आहे. नमस्कार, मी डॉक्टर सतीश घाटोळ, चाइल्ड ॲलर्जी व अस्थमा स्पेशालिस्ट, अकोला. मुलांमध्ये ॲलर्जीची लक्षणे काय आहेत? तर वारंवार शिंका येणे, नाकामध्ये सतत खाज सुटणे, नाकातून नेहमी पाणी गळत राहणे, वारंवार नाक बंद होणे, त्यामुळे मुलांना बोलायला त्रास होणे आणि कधी कधी नाकातील कफ घशामध्ये उतरून वारंवार खोकला येणे, ही ॲलर्जिक रायनायटिसची लक्षणे आहेत. यामुळे मुलांच्या दैनंदिन जीवनावर आणि अभ्यासावर परिणाम पडतो. रात्री झोपण्यासाठी त्रास होतो, त्यामुळे त्यांची झोप नीट होत नाही आणि त्यामुळे चिडचिड होते. मूड खराब राहतो, अभ्यासात लक्ष लागत नाही. हा त्रास काही मुलांना एका विशिष्ट ऋतूंमध्ये जसं की पावसाळा, हिवाळ्यामध्ये जास्त होतो, तर काहींना वर्षभर राहतो. अशा मुलांना बहुतांश वेळी अस्थमा, डोळ्यांची ॲलर्जी, फूड ॲलर्जीचा त्रास असू शकतो. ॲलर्जिक रायनायटिसचे उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ही मुलांमध्ये अस्थमा होण्याची पहिली पायरी आहे. जर तुम्ही मुलांमध्ये ॲलर्जिक रायनायटिसची ट्रीटमेंट घेतली नाही तर पुढे जाऊन त्याला अस्थमा होऊ शकतो. यालाच आपण ॲटोपिक मार्च असे म्हणतो. ॲटोपिक मार्च म्हणजे लहानपणी मुलांना त्वचेच्या ॲलर्जीची लक्षणे असतात, जसे पुरळ येणे, त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी राहणे. मग हळूहळू याचे रूपांतर नाकाच्या ॲलर्जीमध्ये होते आणि जसं जसं मुलं मोठी होतात याचे रूपांतर अस्थमामध्ये होते. आता आपण ॲलर्जिक रायनायटिसची ट्रीटमेंट काय आहे हे पाहूयात. यामध्ये नेझल स्प्रे हा सर्वात प्रभावी उपचार आहे. हे नेझल स्प्रे मुलांना 3 ते 6 महिने द्यावे लागतात. त्यानंतर मुलांना ॲलर्जीचा त्रास कमी होतो. तसेच यासाठी काही औषधे आणि टॅबलेट्स उपलब्ध आहेत, जे तुम्ही नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. बऱ्याच वेळा औषध देऊन सुद्धा काही मुलांचा त्रास कमी होत नाही. अशा वेळी मुलांना ॲलर्जी टेस्टिंग करणे खूप महत्त्वाचे असते. ॲलर्जी टेस्टिंग म्हणजे नेमकी कशाची ॲलर्जी आहे हे आपण शोधतो आणि त्यानुसार बाळाला आपण ॲलर्जन इम्युनोथेरपी देतो. इम्युनोथेरपी हा ॲलर्जीवर एक प्रभावी उपचार आहे, ज्यामध्ये आजाराची तीव्रता खूप कमी होते आणि अनेक मुलांमध्ये ही ॲलर्जी कायमची बरी होते. तुमच्या मुलाला जर अशी लक्षणे असतील तर चाइल्ड ॲलर्जी स्पेशालिस्टचा सल्ला घ्या आणि योग्य ते उपचार घ्या.